पंचमः पाठः स एव परमाणुः. स एव परमाणुः म्हणजे तोच परमाणू. विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः. विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत हे मांडलेले आहेत. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः. अनेक प्राचीन सिद्धांत हे काळानुसार मागे पडलेत. नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. आणि अनेक नवीन सिद्धांत हे वैज्ञानिकांनी स्वीकारलेले आहेत. आयटम इति शब्द सर्वेषां सुपरिचितः एव. आयटम हा शब्द सर्वांसाठीच चांगला परिचित आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे आयटम इति मूलकारणं द्रव्यस्य. आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये तर आयटम हेच द्रव्याचं मूल कारण आहे. स एव एलिमेंट इति मन्यते. आणि त्यालाच एलिमेंट असं मानल्या जाते. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मितेः मूल कारणम इति कथितम. प्राचीन शास्त्रामध्ये तर परमाणु हे निर्मितीचं मूल कारण सांगितलेलं आहे. परमाणोः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिकदर्शने कथितानि. परमाणूचे वैशिष्ट्य हे महर्षी कणाद महोदयांनी वैशेषिक दर्शन या त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्य. या विषयामध्ये अधिकचं संशोधन हे शक्य आहे. आता हेतू परस्पर येथे तुमच्यासाठी 2 प्रश्न दिले जातात ते पाहूया. किम यूयम बिग ब्रँड सिद्धांतविषये जानीथ. तुम्ही बिग ब्रँड ह्या सिद्धांताविषयी जाणतात का? विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभिः आयटम विषये किम किम पठितम. विज्ञान अभ्यासक्रमामध्ये तुम्ही आयटम विषयाबद्दल काय काय अभ्यासलेले आहात? अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. अर्णव जपाकुसुम म्हणजे जास्वंदाचं फूल. जास्वंदाचं फूल घेऊन प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. त्याचे वडील हे विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. सह पुस्तकपठने मग्नः. ते पुस्तक पठनामध्ये मग्न आहेत. तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते. त्यांच्या पाठीमागे टेबलावर सूक्ष्मदर्शिका हे यंत्र आहे. अर्णवः पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया. अर्णव म्हणतो, आपल्या उद्यानातून मी जास्वंदाचं फूल आणलं आहे. कियंत सूक्ष्माः तस्य परागकणाः. हे किती सूक्ष्म आहेत त्याचे परागकण. पिता म्हणतात, सूक्ष्मेक्षिकया पश्य. सूक्ष्मेक्षिकाने पाहाय. तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोषि. त्या कणांचे जे रचना आहे ते सुद्धा तू पाहू शकशील. अर्णवः तथा करोति. अर्णव सुद्धा तसाच करतो. पिता किम दृष्टम त्वया. तू काय पाहिलंस? अर्णवः पितः अद्भुतम एतत्. हे तर खूप अद्भुत आहे. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यन्ते. येथे परागकणाचे अत्यंत सूक्ष्म असे अवयव दिसत आहेत, अंग दिसत आहेत. पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि. ह्या पुष्पाचे अंग तर तू सूक्ष्मेक्षिकाने पाहू शकतोस. परंतु एतद्विश्वं परमाणुभ्यः निर्मितम. परंतु हे विश्व तर परमाणूंनी बनलेलं आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. ते परमाणू तर तू सूक्ष्मेक्षिकाने पण पाहू शकत नाहीस. अर्णवः परमाणु नाम किम. परमाणू म्हणजे काय? पिता अस्तु ठीक आहे, कथयामि सांगतो. मुष्टिमात्रां तंडुलान महान सत आनय. एक मुठभर तांदूळ स्वयंपाकघरातून घेऊन ये. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. असे म्हणाल्यावर तो स्वयंपाकघरातून तांदूळ घेऊन येतो. स्वीकरोतु भवान. हे घ्या. पिता अधुना इमं तंडुलम विभज. आता ह्या तांदळाचं विभाजन कर. अर्णवः तात कियान लघु अस्ति एषः. हे किती लहान आहेत. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. पहा, ह्याचे कसे तरी मी 2 भाग केले आहेत. पिता इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. ह्यापेक्षा पण लहान भाग मी करू शकतोस का तू? अर्णवः यदि क्रियते तरी चूर्णं भवेत् तस्य. जर केलं तर ह्याचं चूर्णच होईल. पिता सम्यक उक्तं त्वया. तू बरोबर बोललास. यत्र एतद्विभाजनं समाप्यते. जेथे ह्याचं विभाजन हे संपून जातं. यस्मात्
सूक्ष्मतरः भागः प्राप्तुं न शक्यते सः एव परमः अणुः. ज्यापासून सूक्ष्मतर भाग, एकदम सूक्ष्म भाग प्राप्त होणं शक्य नाही, सह एव परमः अणुः, तोच परमाणू आहे. अर्णवः द्रव्यस्य अंतिम घटकः मूलं तत्त्वं च परमाणुः सत्यं खलु. द्रव्यस्य अंतिम घटक, द्रव्याचा जो अंतिम घटक आहे, मूलम तत्त्वं च, आणि मूल तत्व जे आहे परमाणूचा, तोच परमाणू आहे, हे सत्य आहे. पिता सत्यम अयम खलु कणाद महर्षे, हे सिद्धांत. खरोखरच हाच कणाद महर्षींचा सिद्धांत आहे. अपि जानासि, तू जाणतोस का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. परमाणु द्रव्यस्य मूल कारणम, परमाणु हे द्रव्याचं मूळ कारण आहे असं तेन महर्षिणा प्रतिपादितम, त्या महर्षींनी प्रतिपादित केलेलं आहे. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वं 5मे 6 वा शतके, आणि ते सुद्धा ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात. अर्णवः तात महर्षिणा कणादेन किं किं उक्तम परमाणुविषये. अर्णव म्हणतो, महर्षी कणाद मुनींनी काय काय सांगितलेलं आहे परमाणुविषयाबद्दल. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम् एव जानीमः, आपण तर केवळ त्यांचं नावच जाणतो. पिता कणाद मुनींना प्रतिपादितम, कणाद मुनींनी हे प्रतिपादित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. परमाणुः अतींद्रियः सूक्ष्मः निरवयवः नित्यः स्वयंव्यावर्तकः च. कणाद मुनींना प्रतिपादितम, कणाद मुनींनी सांगितलेलं आहे की परमाणुः अतींद्रियः, परमाणु हा केवळ इंद्रियांनी न जाणता येणारा, सूक्ष्म निरवयवः अवयव नसलेला, नित्य स्वयंव्यावर्तक स्वतः अनेक लक्षणांनी युक्त असतो. वैशेषिक सूत्राणि इति स्वग्रंथे तेन परमाणोः व्याख्या करता. त्यांच्या वैशेषिक सूत्र ह्या ग्रंथामध्ये त्यांनी परमाणूची व्याख्या केलेली आहे. का सा व्याख्या. अर्णव म्हणतो, का सा व्याख्या, ती व्याख्या कोणती. पिता म्हणतात, जाल सूर्य मरीचिस्थं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. खिडकीतून येणाऱ्या किरणाच्या, सूर्यकिरणाच्या कवडशात तो अगदी बारीक धुलीकण दिसतो, त्याचा 6वा भाग म्हणजेच परमाणु असे म्हटले जाते. अर्णवः अहम एतद्विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. अर्णव म्हणतो, मी ह्याविषयी अधिकच अभ्यास करू इच्छित आहे. पिता उत्तमम, बरोबर आहे. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ, उद्या माझ्या महाविद्यालयाती म्हणजेच कॉलेजमध्ये ये. तत्र कणाद विषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति, तेथे कणाद विषयांचे अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्ये, तुझी जिज्ञासा नक्कीच शांत होईल. ह्या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.